त्याप्रमाणेच आमचा निर्णय योग्य निर्णय होईल. काल अजित पवारांना आता एक भेटले. जरी विचारलं कोणीतरी एक तुषार कामटे जे आहेत ते काल अजित पवारांना भेटले आणि त्याहून परत जे आहे प्रश्न निर्माण होतात की दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांची चर्चा करतात. खाली कॅडर कुठे ना कुठे डिस्टर्ब होतं की नेमकं काय? हे अजिबात मला समजत नाही. कालपासून काही लोकांनी चर्चा अशी जास्त म्हणजे त्याला उदाहरण दिलेलं आहे. आता काल माझी आणि तटकरेंची मीटिंग झाली. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. सुशांत, कोकाटेंचं मंत्रिपद जाणार का? मुख्यमंत्र्यांनी थेट प्रश्न विचारलाय, खाती कुणाला द्यायची? अगदी खरं आहे विक्रांत. आपण जर बघितलं तर कोकाटेंना ज्यावेळी शिक्षा सुनावण्यात आली त्या दरम्यान अजित पवारांची सकाळी त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. खरं तर राष्ट्रवादीचे काही नेते जे आहेत ते अजित पवार यांच्या निवासस्थानी होते. त्यानंतर अजित पवारांना थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी अजित पवार गेले आणि याच मुद्द्यावर खरं तर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. जर कोकाटेंची शिक्षा कायम राहिली वरच्या न्यायालयात देखील तर मग काय, त्याचा पर्याय काय, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. आपण जर बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे याआधी देखील अडचणीत आले होते. सभागृहामध्ये रमी खेळताना खऱ्या अर्थानं त्यांचा व्हिडिओ जो आहे तो रोहित पवार यांनी ट्विट केला. त्यानंतर त्यांचं खातं बदलण्यात आलं. मात्र आता त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचं मंत्रिपद हे जाणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. आणि याचमुळे कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट त्यांच्या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली की आता माणिकराव कोकाटे अडचणीत आहेत. जर माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम राहिली तर आता त्यांच्याकडे असलेली खाती नेमकी कुणाला द्यायची हे तुम्ही ठरवा आणि मला सांगा. याचा अर्थ विक्रांत असा होतो की राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंनंतर आता दुसरा एक मंत्री जो आहे ज्याला मंत्रिपद आता गमवावं लागू शकतं. मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्यानंतरच खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असाल तर मंत्रिपद जाऊ शकतं अशी चर्चा आता रंगलेली आहे. अर्थात माणिकराव कोकाटेंना काही कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये दिलासा मिळतोय का? जर तिकडे दिलासा मिळाला तर त्यांचं मंत्रिपद कायम राहील. मात्र जर दिलासा मिळाला नाही तर माणिकराव कोकाटे यांना तात्काळ मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागेल. आणि याचसाठी दुसरा पर्याय अजित पवारांना सुचवण्यात आलेला आहे. तो खुद्द मुख्यमंत्र्यांनी की माणिकराव कोकाटे यांच्याकडची खाती कुणाला देणार हे तुम्ही ठरवा आणि त्यानंतर मला सांगा. विक्रांत, आपण पाहिलं असेल तर यापूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर त्या दरम्यान अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यांना देखील सांगितलं होतं की ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंना आरोप होत आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं अभिप्राय आहे. मात्र आता माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झालेली आहे आणि ही शिक्षा जर कायम राहिली हायकोर्टात देखील तर अर्थातच माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल. आणि अशात आपण जर बघितलं असेल तर आगामी निवडणुका आहेत. यात मंत्रिपद जे खाती वाटप आहेत म्हणजे यांच्याकडे असलेलं माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं खातं नेमकं कुणाला द्यायचं हा सर्वस्वी निर्णय जो आहे तो अजित पवारांचा आहे. आणि याचमुळे मुख्यमंत्र्यांनी थेट अजित पवारांना सांगितलेलं आहे जर त्यांचं मंत्रिपद गेलं तर ती खाती कोणाला दिली जाणार किंवा दुसरा मंत्री कोण तुम्ही मंत्रिमंडळात आणणार याचं उत्तर मला द्या, असं थेट मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे. विक्रांत, बरं सुशांत, जोडलेले राहा, पुन्हा तुमच्याकडे येतो. मात्र आपण एकदा समजून घेऊया हे प्रकरण नेमकं काय आहे. आपण ते एकदा समजून घेऊया. 1995 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून 2 सदनिका घेतल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये 2 सदनिका आहेत. तर आमचं उत्पन्न कमी, आम्हाला दुसरं घर नाही अशा स्वरूपाची माहिती दिली होती. सरकारी कोट्यातील सदनिकांसाठी कागदपत्रांची फेरफार केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर आहे. माणिकराव कोकाटेंनी अन्य दोघांच्या नावावरील सदनिका स्वतःकडेच ठेवल्याचा सुद्धा आरोप माणिकराव कोकाटेंवर. दिवंगत माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी ही याचिका केली होती. माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटेंसह 4 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तर माणिकराव कोकाटेंसह बंधू विजय कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आला. नाशिक प्रथम वर्ग न्यायालयानं ही शिक्षा सुनावलेली होती. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून सुद्धा आता शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिक्षा कायम ठेवण्यात आली.
आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. किरण, हे सगळं प्रकरण आपण पाहिलं, हे प्रकरण नेमकं काय ते थोडक्यात समजून घेऊया. आणि माणिकराव कोकाटेंचा फोन नॉट रिचेबल आहे कालपासून. कुठे आहेत कोकाटे? अगदी खरं आहे. असाच प्रश्न हस्तक्षेप याचिका दाखल करणारे जे अंजली राठोड आहेत त्यांचे पती जे या सगळ्या संदर्भामध्ये युक्तिवाद करताय आशुतोष राठोड यांनी देखील उपस्थित केलेला आहे. माणिकराव कोकाटे स्वतः वकील आहेत आणि ते वकील असताना ज्या वेळेला कोर्टाकडनं निकाल दिला जातो त्यावेळेला प्रत्यक्षात आरोप ज्यांच्यावर केलेले असतात त्या संशयित आरोपीला कोर्टामध्ये उपस्थित राहावं लागतं. मात्र माणिकराव कोकाटे या सगळ्या संबंधी कालच्या दिवशी नाशिकच्या कोर्टात हजर राहिलेले नव्हते. त्यांनी शिक्षा किंवा अटक टाळण्यासाठी ते गैरहजर असल्याचा आरोप त्या आशुतोष राठोड या वकिलांनी केलेला आहे. एकूणच जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते अशा स्वरूपाचा दावा देखील आशुतोष राठोड यांनी केलेला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जर धोक्यात आली तर या सगळ्या संबंधी काही तज्ज्ञांशी बोलल्यानंतर अशी देखील माहिती मिळालेली आहे. या वेळेला एखाद्या न्यायालयाकडनं शिक्षा सुनावली जाते, लोकप्रतिनिधी असेल तर त्या सगळ्या संबंधी थेट ज्या राज्यपालांच्या किंवा मुख्यमंत्री सचिवांच्या संदर्भानं तो पत्रव्यवहार केला जातो आणि त्या पत्रव्यवहाराच्या नंतर या सगळ्या संबंधी कार्यवाही केली जाते. त्यामुळे नाशिक कोर्टानं कालच्या दिवशी शिक्षा सुनावलेली आहे. त्या सगळ्या संबंधी जे प्रोसिडिंग असतं ते प्रोसिडिंग ट्रायल कोर्टामध्ये किंवा सचिव खात्याकडे त्याबाबतचं जात असतं अशा स्वरूपाची माहिती आहे. त्या सगळ्या अनुषंगानं आत्ताच्या घडीला जर बघितलं तर ट्रायल कोर्टाकडेच अद्यापपर्यंत जे प्रोसिडिंग आहे ते गेलेलं नाहीये आणि थोड्या वेळात ते प्रोसिडिंग मिळाल्यानंतर याबाबतचा निकाल दिला जाणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी हस्तक्षेप याचिका दाखल करणारे जे होते त्यांनीच अर्ज केलेला होता. त्यामुळे आता या सगळ्या संबंधी माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचा जो फैसला आहे तो अगदी काही वेळातच होणार आहे. त्यामुळे नेमकी त्या न्यायमूर्ती ज्या रुपाली नरवडे आहे त्यांच्याकडनं काय नेमका निकाल दिला जातो हे बघणं महत्वाचं असणार आहे. विक्रांत. बरं किरण, तुम्ही जोडलेलेच राहा. आत्ताच्या क्षणाच्या आणखी एक माहिती समोर येते ती अशी की मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा मंत्री असलेल्या क्रीडा मंत्री असलेल्या कोकाटेंनी गैरहजेरी लावलेली आहे. माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा अनुपस्थित होते. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा निश्चित असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः अजित पवारांना हा प्रश्न विचारलेला आहे की आता ही खाती कोणाला द्यायची. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. उपमुख्यमंत्री अजितदादा देवेंद्र फडणवीसची आज सकाळी भेटणार होते. आता त्या मीटिंगमध्ये नेमकं काय चर्चा झाली अजून मला माहिती मिळालेली नाही. पण नक्कीच योग्य निर्णय जे काही करायचे असेल त्याप्रमाणेच होईल. शेवटी आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहो आणि जे काही म्हणजे एक तथ्य पाळावं लागते तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठेही कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो.